तारखेला बक्कासूर पळतोय आणि त्या बक्कासूरचा पैरा एक टॉपचा पैरा आहे. आता कोणी म्हणू नका की बक्कासूरचा पैरा खालचा आहे, 2 नंबरचा आहे, आता टॉपचाच पैरा आहे. संबंध महाराष्ट्राला कळेल तो बैल काय पळतो, त्याचा काय इतिहास आहे. नक्कीच बक्कासूर दाखवूनच देईल सगळ्या महाराष्ट्राला. चिक्यासोबत पळतोय आपला सगळ्यांचा लाडका चिक्या, आणि चिक्या आणि बक्कासूर ही जोडी अपराजित जोडी पळते चोराडे मैदानामध्ये 30 तारखेला. आणि नक्कीच त्या मैदानात बक्कासूरचं कमबॅक सगळ्या महाराष्ट्राला दिसेल की तो काय चीज आहे या बैलगाडा क्षेत्रातील. देव त्याला का म्हणतात लोक कळेल आपल्याला त्या 30 तारखेलाच. या बक्कासूर नावाचं वादळ पुन्हा एकदा येतंय, तुफान येतंय आपलं बक्कासूर नावाचं. आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला पण कळू द्या तो काय चीज आहे बक्कासूर. खूप सहन केलं, मी सुद्धा सहन केलं, मला सुद्धा खूप लोकांनी ट्रोल केलं. तुझ्यामुळेच बक्कासूर आलतोय, तूच पण नव्हती आहे असं वगैरे काय बोलतायत, बोलू द्या. ज्याचं काम चांगलं आहे तो बोलतो, ज्याला वाईट बोलायचे तो वाईट बोलतो, ज्याला चांगलं आहे तो चांगलं बोलतो. नक्कीच बक्कासूरला कमबॅक होतंय आपल्या बक्कासूरचं 30 तारखेला. आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रातला देव हा बक्कासूर हा चिक्या दाखवतील संबंध महाराष्ट्राला. पडत्या काळात बक्कासूरच्या खूप लोकांनी साथ दिली, काही लोकांनी साथ नाही दिली. माझ्या फॅमिलीतले सांगतो, युट्यूब लोकांनी माझ्या बरोबर काय काय राहिले. बक्कासूरच्या हारमध्ये सुद्धा ते सामील होते, बक्कासूरच्या जीतमध्ये सुद्धा सामील होते. काही लोकांनी तर अगदी बक्कासूर हारला की नाही बक्कासूरचा पळ कमी आलाय, बक्कासूरचे पैरे असे होतात, बक्कासूरचे पैरे तसे होतात. हो द्या, मालक आहेत त्यांचे खंबीर, ते ठरवतील बक्कासूरचा पैरा कसा. त्यांना काळजी आहे बक्कासूरची. आणि नक्कीच 30 तारखेलाच कळेल काय चीज आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या बक्कासूरला. देवा तुझा कमबॅक पाहिजे आम्हाला, तू दाखवून दे या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूरच आहेच म्हणून. आणि नक्कीच त्या मैदानात 1 नंबर हा करूनच दाखव. बक्कासूर, बक्कासूर आणि बक्कासूर.